निस्वार्थपणे मानवतेची सेवा करणं आणि हेच आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच भावनेतून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. निरंकारी मिशन अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. संत निरंकारी मिशन हे 1986 पासून या रक्तदानाचं शिबिराचं आयोजन संपूर्ण भारतभर, एकाच ठिकाणी नाही, संपूर्ण भारतभर सद्गुरू बाबा, तत्कालीन सद्गुरू बाबा गुरुबचन सिंगजी यांनी या मिशनसाठी, मानवतेसाठी जे बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर बाबा हरदेवसिंगजी महाराजांच्या मुखातून एक वाक्य निघालं, रक्त नाडियों में नहीं नालियों में बहे, रक्त नालियों में नहीं नाडियों में बहे. तर त्या दिवसापासून हे रक्त माणसाच्या रगारगामधनं नाडियामध्ये वाहण्यासाठी हा जो अथक प्रयास होतो आहे आणि याच्यानुसार जवळपास भारतामध्ये संत निरंकारी मिशनच्या अंतर्गत जवळपास 14 लाख युनिटपेक्षा जास्त युनिट हे रक्त संकलन आजपर्यंत झालेलं आहे आणि अखंड हा सेवेचा व्रत निश्चित चालू आहे. फक्त याच्यामध्ये आध्यात्मिक जागृती आवश्यक आहे. आध्यात्मिक जागृती आली तरच ह्या समाजसेवेचे कार्य नियमित चालू राहतील असं या सद्गुरूचं ध्यान आहे. आणि म्हणून याचाच एक भाग म्हणून फक्त रक्तदान शिबिर नाही, आरोग्य शिबिरं आहे असतील, नंतर स्वच्छ जल अभियान असेल, त्याच्यानंतर आपलं स्वच्छता अभियान असेल, रेल्वे स्टेशनची साफसफाई असेल, अनेक अशा माध्यमातून वृक्ष संवर्धन असेल, अशा अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून संत निरंकारी मिशन हे संपूर्ण जगामध्ये हे कार्य करत आहे. आध्यात्मिक जागृतीबद्दल आपण समाजामध्ये कसं जागरूक असलं पाहिजे याचा एक भाग आहे. आणि आज या ठिकाणी आमचे भुसावळ शहराचे मुखी आदरणीय महात्मा सुरेश कुमारजी तर्रेजा हे पण उपस्थित आहेत आणि यांनी प्रेरणा दिल्यामुळे की दरवर्षी न सांगता 150 ते 200 युनिट रक्त संकलन आरामात होत असतं. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्वजण, आमच्या माता भगिनी पण जास्त प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. याचं कारण एकच आहे, सद्गुरूचा जो आदेश आला तो मानवतेसाठी असतो आणि मानवतेचं कल्याण करण्यासाठी आपण एकदम हातात हात मिसळून याचं एक कार्य करावं आणि याच माध्यमातून आजचा या कार्यक्रमाचं, या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि मी शुभेच्छा देतो या भुसावळ नगरवासियांना. याच ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आमचे मंत्री महोदय सावकारेजी यांच्या सुविध पत्नी आपण येऊन गेल्यात, आदरणीय नगरसेवक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा सर्व समाजसेवी ज्यांच्या खांद्यावर या समाजसेवेचा भार आहे त्यांना पण आज जागरूकता आलेली आहे की संत निरंकारी मिशनच्या सोबत आपण हातात हात घालून जर काम केलं तर हे निस्वार्थपणे काम करणार हे मंडळ आहे. आणि